विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेत आहे परिचय शास्त्रज्ञांचा. यासाठी आजचे शास्त्रज्ञ आहेत मायकेल फॅरेडे. सो स्टुडंट, लेट स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मायकेल फॅरेडे यांचा जन्म 1791 झाला व त्यांचा मृत्यू 1867 झाला. ते एक प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांचे अधिकृत शिक्षण झालेले नव्हते. बघा मित्रांनो, त्यांचं कुठलंही शिक्षण झालेलं नव्हतं. ते एका बुक बाइंडिंगच्या दुकानात काम करत होते. म्हणजे तिथेच काम करायचं आणि काम करत असताना जसा वेळ मिळेल तसे पुस्तकं तिथे ते वाचायचे, कारण दुकानच बुक बाइंडिंगचं होतं. आणि अशी पुस्तके वाचता 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 त्यांना विज्ञानाची गोडी लागली. सायन्सचा अभ्यास ते करायला लागले. आणि विद्यार्थी मित्रांनो, लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमधील हम्फ्रे डेव्ही यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नेमले. विज्ञानाची गोडी असल्यामुळे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्यांना नेमण्यात आलं. तेथेच त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले. आपण शिकलो ना विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय. त्यांचे जे नियम आहेत ते त्याने शोधून काढले. तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले. विद्यार्थी मित्रांनो, कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी देऊ केली, परंतु मायकेल फॅरेडे यांनी असे सन्मान नाकारले. तर मायकेल फॅरेडे यांच्या या माहितीवरून किंवा यांच्या जीवनचरित्रावरून आपल्या हे लक्षात येतं मित्रांनो, की जर आपल्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल कुठलंही काम करण्याची, तर आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. सो मायकेल फॅरेडे यांनी कुठलंही शिक्षण न घेता फक्त त्यांच्या गोडीमुळे, विज्ञानाच्या आवडीमुळे त्यांनी जे विद्युत प्रवर्तनाचे आणि विद्युत अपघटनाचे नियम शोधून काढले आणि असे शोध लावले, त्याकरता त्यांना सलाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे की शिक्षण हे तुम्ही कोणतंही घेत असाल, पण त्यात जर गोडी असेल तर त्यात तुम्ही